नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस VM YouTube चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. नवीन विषय, नवीन संकल्पना आणि नवीन ठिकाण. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गणेशोत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मी देखावे तुम्हाला या गणेशोत्सवामध्ये दाखवलेले आहेत. तर आपण आज बदलापूरमध्ये आलेलो आहोत. बदलापूरमध्ये केवडकर या कुटुंबियांना पण भेट देण्यासाठी आलेलो आहोत. आणि माझ्या मागे तुम्ही बघत असाल तर उज्जैनचा असा भव्य दिव्य असा देखावा, एक मंदिराची प्रतिकृती यांनी साकार केलेली आहे. तर ती कशी साकार केली, त्यासाठी त्यांना काय मेहनत घ्यावी लागली, काय कष्ट घ्यावे लागले आणि ही संकल्पना त्यांना कुठून आली, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपला माणूस VM वर तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत. तर माझा पहिला प्रश्न आहे की उज्जैनचं जे महाकालेश्वर मंदिर आहे, ती प्रतिकृती साकारण्याची संकल्पना तुमच्या डोक्यात का आली? मी जानेवारी महिन्यामध्ये महाकालचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. तिथे जाऊन आल्यानंतर मला असं वाटलं की आपण याचं डेकोरेशन करावं. मग मी ते मुलांना सांगितलं. त्या प्रकारे त्या मुलांनी मला सहकार्य करून ते साकारण्यात आलं. हे साधारण डेकोरेशन, हा देखावा किती दिवसात तयार झाला? हा देखावा आम्ही 5 तारखेला तयार करायला घेतला होता. तर 20-25 दिवस गेले. आणि मुलं सकाळी कामाला जायचे आणि संध्याकाळी रात्री लागून त्यांच्या मित्रांनी आणि मुलांनी त्यांनी मदत करून ते साकार केलं. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं. यापूर्वी देखील आपण एक व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये देखील एक मुलगा कामावरून येऊन सगळं सांभाळून त्यांनी तो देखावा सादर केला होता. हे दुसरं उदाहरण आहे आपल्यासाठी. सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखं उदाहरण आहे की असा भव्य दिव्य असा देखावा आपण बघू शकतो. तर मी कॅमेरामॅनना विनंती करेल की त्यांनी पुढे येऊन आम्हाला तुमच्याकडून माहिती जाणायला आवडेल की आपण कशा कशा प्रकारचे इकडे सगळं दाखवण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये पाण्याचा बाटला वापरून आम्ही मधली महाकालची मूर्ती बनवली. त्याच्यामध्ये पेपरचा लगदा वापरला आहे आणि ती साकारण्यासाठी आम्हाला कमीत कमी 15 दिवस गेलेत. आणि सर्व घरीच केले, त्याच्यामुळे काही तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्याला सांगितलं की ह्या देखाव्यामध्ये कोणकोणत्या वस्तू वापरण्यात आलेल्या आहेत. कारण हा जर देखावा तुम्ही बघितला तर तुम्ही जर बघितलं खूप आकर्षक आहे. पण हे बनवण्यासाठी आपण स्वतःची मेहनत वापरून हा देखावा तयार केलेला आहे. त्याबद्दल यांचे कौतुक करावं तितकं कमी आहे. माझा अजून एक प्रश्न आहे की आपण जर बघितलं तर प्रत्येक जण रेडीमेड मखर बनवतो किंवा देखावा तयार करतो किंवा एखादं रेडीमेड असतं ते करून आपला गणराया सजवत असतो. तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? रेडीमेडचं कसं थर्माकोल वापरून प्रदूषणाला त्रास होतो. त्याच्यामुळे आम्ही इको फ्रेंडली जेवढं करता येतं तेवढं आम्ही घरच्या घरी करतो. आणि याच्यामध्ये मुलांचं सहकार्य चांगलं लागतंय, त्याच्यामुळे मी हे करू शकतो. मुलांचं सहकार्य जर नसतं मग काहीच करू शकत. म्हणजे पूर्ण कुटुंबियांनी त्यांच्या मित्रमंडळींनी सहकार्य करून हा देखावा उभा केलेला आहे. तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्याला सांगितले. बदलापूरकरांनी आणि सर्व गणेश भक्तांनी ह्यातून प्रेरणा घ्यावी आणि पुढच्या वर्षी असाच नवीन काहीतरी देखावा नवीन कुटुंबियांकडून आपल्याला बघायला मिळेल, बदलापूरकरांना बघायला मिळेल, आपण अशी आशा करतो. तर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना आणि गणेश भक्तांना काय संदेश द्याल? त्यांना एवढंच सांगू इच्छितो की हा जो सण आहे हा आपला महाराष्ट्रीयनाचा सर्वांचा आनंदाचा सण आहे. त्याच्यामुळे सर्वांनी त्याच्यामध्ये आपला वेळ देऊन त्यांनी हे करावा, सहभाग घ्यावा. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून त्याला हे करावं. तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं. अजून आपल्याकडे 2 दिवस आहेत. आपल्याला जर केवडकर कुटुंबियांकडचा हा उज्जैनचा देखावा जर पाहायचा असेल तर प्रांजी गार्डन सिटी तुम्ही इथे येऊ शकता. आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण मोबाईल नंबर देखील देणार आहोत. तुम्हाला हा देखावा बघायची जर इच्छा असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता, हा देखावा पाहू शकता आणि आपल्या मोबाईलमध्ये याची चित्रफित देखील घेऊ शकता. तर अशी चांगली प्रेरणा तुम्ही घ्यावी आणि पुढच्या वर्षी बदलापूरकरांसाठी चांगला देखावा तुम्ही सुद्धा सादर करा. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. तर असेच नवनवीन विषय, नवनवीन व्यक्तींच्या मुलाखती, नवनवीन ठिकाणं आणि नवनवीन विषय मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी पाहत राहा आपला माणूस VM YouTube चॅनल. त्याला जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.